मागच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण गावाकडे आलो आणि आज सकाळीच आपल्याला ही घराच्या मागची मक्का गोळा करून टाकायची होती। अभिला आणि मला आज एक कट्टे भरून एका ठिकाणी थप्पी मारायची होती। त्याच्यासाठी आता दोन्ही भावांनी पळत पळत मक्काची थप्पी मारण्यासाठी सुरुवात करून टाकली होती। तर नमस्कार मित्रांनो, मी ऋत्विक पाटील। जवळपास 1.5 तासाच्या मेहनतीनंतर आता फायनली आमची पुरी मक्का खट्ट्यांमध्ये जमा झाली होती। ते झाल्यानंतर आपण ताडपत्री हवेच्या दिशेने उडवत एकदम सरळ करून घेतली होती। घरी येऊन पाहिलं तर छोटे कार्यकर्ते आता मातीच्या रांगोळ्या काढायला लागले होते, कारण शाळेच्या सुट्ट्यानंतर हे गावाकडे आले होते। हा आनंद प्राप्त करण्यासाठी जवळपास यांना शाळेच्या सुट्ट्यांची वाट पाहावी लागते। हा आनंद तुम्हाला गावाकडच्या शिवाय बाहेर कुठेही पाहायला भेटणार नाही। त्याला म्हणलं, अरे माती कुठे खेळतो, चल तुला चक्री सारखं गोल गोल फिरवणारी एक मशीन दाखवतो। घेऊन गेलो त्याला कांद्याच्या वावरामध्ये ठिबक जमा करण्यासाठी। तर तिथे गेल्यावर तो म्हणाला, आता तुम्ही सगळे बाजूला व्हा, आता इथल्या सगळ्या ठिबक मीच गोळा करणार। जवळपास 2-3 दळ्या गोळा झाल्यानंतर पट्ट्याकडून शेवटी एकच आवाज निघला। असो, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण सीडचा कांदा सुद्धा लावलेला आहे आणि तेच तोडण्याचं काम आज चालू होतं आणि तेच जमा करून एका ठिकाणी आणून टाकण्याचं काम आपल्याकडे आलेलं होतं। ते हलका असल्यामुळे एक टप्पाने नाही तर 2-2 टप्पाने काम आवरण्याची तयारी फुल चालू होती। आज आम्हीच नाही तर व्हिडिओ बघणारा प्रत्येक जण हा शेतकरी कुटुंबातून आलेला आहे। ज्या शेतकरी राजाला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, त्याच्याच पिकाला आज मनाप्रमाणे किंवा लावलेल्या खर्चापेक्षा जास्त भाव मिळत नाही। त्यामुळेच आपला शेतकरी राजा आज कुठेतरी मागे पडत चाललाय। याच गोष्टीवरती सरकारने कुठेतरी लक्ष द्यायला हवं। एवढ्या मोठ्या विषयावरती चर्चा करायला आणि बोलायला मी तर काही एवढा मोठा नाही, पण माझ्या मते शेतकऱ्याची बाजू मांडण्याचा मी एक प्रयत्न करत आहे। असो, नंतर परत शेतात गेल्यानंतर आपल्याला 2-2 नैसर्गिक पद्धतीने पक्ष्यांनी बांधलेली 2 घरटी दिसली होती। आता ही घरटी बांधण्यासाठी त्यांनी कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केली आहे का, तर बिलकुलच नाही। ही त्यांना मिळालेली देवाकडून एक नैसर्गिक स्वतंत्र आत्मकला आहे। त्यानंतर आमच्या लाडो राणीचं आणि निशूचं बैलगाडीमध्ये चक्कर मारण्याचं काम चालू होतं। दोघं मामाचं आणि भाषीचं गावाकडे आल्यानंतर एन्जॉयमेंट करणं एकदम फुल चालू होतं। त्याचबरोबर इकडे कांदे आणायचं आपलं थोडंसं काम आता बाकी राहिलेलं होतं। तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला एकदा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। सिम्पली युट्यूब ला जा आणि ऋत्विक पाटील व्लॉग सर्च करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट गावाकडील एकदम भारी भारी व्लॉग सोबत। त्यासाठी आत्ताच आपल्या आयडीला फॉलो करून टाका। तोपर्यंत जय महाराष्ट्र।